दादाजी काय तुम्ही या सगळ्या निवडणूक प्रक्रियेची धामधूम सुरू असताना तुम्ही अचानकपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे या सगळ्या प्रक्रियेतून काय नेमकं काय याचं कारण काय? मुळात असं आहे की 2007 साली पहिल्यांदा मी महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर सर्वात पहिल्यांदा निवडून आलो आणि जवळपास 2007, 12, 17 अशा 3 निवडणुका आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये 19 वर्ष मी धनकोडी परिसराचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहे. मला वाटतं की ही भूमिका किंवा हा निर्णय मी खूप आधी काही प्रमाणात खूप अनेक दिवस आधी ठरवला होता. पण मधल्या काळात लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, त्या काळात हे निर्णय जाहीर करणं त्याचे ते समरस नाहीत त्याचे. आणि महापालिकेची टर्म संपूनसुद्धा जवळपास 4 वर्षे होती. त्याच्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या वेळेसच हा निर्णय जाहीर करणं हे योग्य राहील अशा मताचा मी स्वतः होतो. कारण निवडणुका कधी होणार हे माहिती नव्हतं. त्यामुळे मधल्या 4 वर्षात जी काय लोकांनी निवडून दिल्यानंतर ज्या काय आमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडत राहणं ही मला मी कर्तव्य समजत होतो. आणि तेही सातत्याने 19 वर्ष हे करत असताना आता जेव्हा निवडणुका जाहीर झाल्यात त्यावेळेस आपला निर्णय महानगरपालिकेची निवडणूक फक्त लढवायची नाही एवढाच मी जाहीर केला. याच्याबाबत काही जणांमध्ये संभ्रम किंवा काही माध्यमांमध्ये संभ्रम दिसला कदाचित, पण याच्याबाबत पुन्हा एकदा स्पष्टता करतो, महापालिकेची निवडणूक फक्त लढणार नाही, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून निश्चितपणे पक्ष संघटना असेल पक्षाबरोबर हे निश्चितपणे आहे. पक्षातून जी जबाबदारी इथून पुढच्या काळात संघटना म्हणून किंवा निवडणूक म्हणून मिळणार ती निश्चितपणे इथून पुढे पार पाडणार आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये असं बोललं की तुम्ही ते नाराज आहात का? कारण एकूण ज्या पद्धतीने जी चर्चा सुरू आहे की पक्षाच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत आणि या सगळ्या परिस्थिती दरम्यान तुमची काही नाराजी आहे का पक्षात? मी नाराजी ह्या शब्दाचा माझ्या ह्या निर्णयाशी काहीच संबंध नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात या भूमिकेशी मी पहिल्यापासून पण तितका सकारात्मक राहिलो. किंबहुना आज देखील सन्माननीय प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत आज जी बैठक झाली त्याही बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी एकमताने या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे काय पक्षाला निर्णय घ्यायचा याच्याबाबतचे पूर्ण अधिकार आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब यांना दिलेत. आणि निश्चितपणे पुढच्या 1-2 दिवसामध्ये याबाबतचा जो काय पक्षाचा निर्णय असेल तो येईल. सर्वच पर्यायांवर आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि मला वाटतं की चांगला सकारात्मक निर्णय आदरणीय पवारसाहेबांकडून येईल. त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला सर्वांनाच मान्य असेल. काय नेमकी चर्चा काय झाली आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा? निवडणुका म्हटल्यानंतर अनेक सगळ्या पर्यायांवर प्रत्येक राजकीय पक्ष हे आपापल्या परीने विचार करत असतो की नवीन समीकरणं असतील किंवा काही समीकरणांमध्ये आपल्याला काय विचार करता येईल. म्हणजे सर्वप्रथम महाविकास आघाडी असेल किंवा त्याच्याबरोबर बाकी काही पक्ष जे आम्ही सातत्याने म्हणतो आमची लढाई पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे राजकीय पक्ष एकत्र येण्यामध्ये भाजपच्या विरुद्ध लढणार असेल त्या सर्वांनीच एकत्र यावं अशा मताचा मी स्वतः राहिलो. आम्ही आमची सर्वांनी भूमिका शिंदेसाहेबांच्या समोर मांडली आणि ह्या सगळ्या चर्चेनंतर सर्वांनीच एकमताने सांगितलं की आदरणीय पवारसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांनाच पक्ष म्हणून आणि संघटना म्हणून मान्य असेल. पण मग सगळं पदाधिकाऱ्यांचं काय मत आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातच मी म्हटलं ना की राजकीय जेव्हा निवडणुका असतात तेव्हा अनेक पैलूंवर त्याच्या चर्चा होते, अनेक विषयांवर चर्चा होते. ज्या पद्धतीने पुणे शहराची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आमची लढाई भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे आणि मला वाटतं तुम्ही जे म्हणता की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार हे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतात या शहराच्या निवडणुकीमध्ये. त्याच्यामुळे सर्वच पर्यायांवर प्रत्येक राजकीय पक्षामध्ये चर्चा होत असते. अंतिमता निर्णय वरिष्ठ जो घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.